कोल्हापुरातील वर्षानगर इथला प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नागरी वस्तीतच उभारला जाणार आहे। मात्र या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात येणार आहे। अनेक वेळा महापालिकेकडे पाठपुरावा करूनही प्रशासन हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे प्रस्तावित सांडपाणी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी आज महापालिकेवर धडक मोर्चा काढला। प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। कोल्हापूर महापालिकेच्या वतीने वर्षानगर परिसरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे। त्यामुळे अरिहंत पार्क, वृंदावन पार्क, संभाजी हाऊसिंग सोसायटी, म्हाडा कॉलनी आणि सम्राटनगर परिसरातील अनेक कॉलन्यांमधील नागरिकांना त्याचा त्रास होणार आहे। वर्षानगरमधील प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामुळे परिसरात दुर्गंधी पसरणार असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे। हा प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन वारंवार पाठपुरावाही केला। तरी सुद्धा महापालिका अधिकाऱ्यांनी नागरिकांचा विरोध डावलून प्रकल्प रेटण्याचे काम सुरू ठेवले। प्रकल्प उभा करण्यासाठी परिसरातील 163 झाडांची कत्तल केली आहे। त्यामध्ये 8 चंदनाच्या झाडांचा समावेश आहे। हा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी शिवाजी चौकातून महापालिकेवर धडक मोर्चा काढला। या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती। महापालिकेवर मोर्चा आल्यानंतर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। वर्षानगरमधील प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प रद्द केला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी नगरसेवक भूपाल शेटे आणि संग्राम निकम यांनी दिलाय। 40 कोटी रुपये खर्च करायचे आणि त्याच्यापुढे सगळ्या गटारगंगा त्यात येणार आहेत, परत प्रदूषण होणार आहे। मग अधिकाऱ्यांना म्हणलं हे उलटी गंगा कशी काय व्हायला लागली तुमची? तर काही नाही, पैसे घेऊन बसलेले आहेत, लाखो रुपयाची लाच घेतलेली आहे। नागरिकांचे गरज लक्षात घेऊन या ठिकाणी भाजी मंडईचं आरक्षण होतं, हे भाजी मंडईचं आरक्षण उठवलं गेलेलं नाही। हे भाजी मंडईचं आरक्षण उठवलं असं सांगतात ते, पण त्या पद्धतीचं कोणतीही नोटीस काढलेली नाही, हरकती मागवलेल्या नाही, हरकती घेतल्यानंतर हेरिंग झालेलं नाही। त्यामुळं हा सगळा दाबून लोकांच्यावर बसवण्याचा हा प्रोजेक्ट लादण्याचं काम चालू आहे। आमचा या प्रोजेक्टला विरोध नाही, पण तो योग्य ठिकाणी उभा करा, तुम्ही नागरी वस्तीमध्ये करू नका। सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला वर्षानगरमधील नागरिकांचा विरोध नाही, पण दाट वस्तीत हा प्रकल्प न बांधता तो नदी परिसरात बांधावा अशी मागणी करण्यात आली। या आंदोलनात माजी नगरसेवक अजित मोरे, महेश वासुदेव, आम आदमीचे संदीप देसाई, स्मिता सावंत, प्रशांत गायकवाड, सूरज सुर्वे, किशोर पाटील, संभाजी चव्हाण, किशोर खानविलकर, शफीक मुल्ला, अश्विनी पंडित, आशालता पवार, अलका जाधव यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते।